रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज यांच्या पुढाकारातून सुधा सितार शिष्यवृत्ती या अनोख्या उपक्रमांतर्गत 500 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले। हा कार्यक्रम डॉ. सी.डी. देशमुख शहर सभागृहात पार पडला। या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करण्यात आली होती। सुदर्शन केमिकल्सच्या CSR उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा चित्रफितीद्वारे सादर करण्यात आला। तसेच जिल्ह्यातील 4 प्रेरणादायी महिला आयकॉन यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसोबत विशेष संवाद सत्र घेण्यात आले। या संवादातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासंदर्भात दिशा व आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन मिळाले। यावेळी सुउमेद या महिला व बालकांसाठी जीवनकौशल्य विकसित करणाऱ्या माहिती पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। या कार्यक्रमास राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक सुयश सिंग तसेच सुदर्शन केमिकल्सचे विविध अधिकारी उपस्थित होते। मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी या उपक्रमास उपस्थिती लावली। 500 पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना आज सुधा सितारा सुदर्शनच्या वतीने हा जो उपक्रम दरवर्षी राबवला जातो त्याच्यातून त्यांना आज लाभ देण्यात आला। मी खरं तर सुदर्शनचे त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन आहे यांचे आभार मानेन की त्यांनी हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम 2020-21 मध्ये सुरू केला। सुरुवात ही 25 विद्यार्थिनींपासून झाली आणि आज जवळपास हे 500 विद्यार्थी-विद्यार्थिनींपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे रायगड जिल्ह्यातल्या। त्याच्यामुळे व्यवस्थापनाला मी शुभेच्छा देईन। ज्या ज्या त्यांच्या जे वरिष्ठ पदावर असणारे त्यांचे आणि सुदर्शनमध्ये असणारे जे सगळा त्यांचा स्टाफ आहे, एम्प्लॉईज आहेत, त्यांचे मी या निमित्ताने आभार मानेन कारण ते डोनर म्हणून पुढे आले आणि त्यातून हा उपक्रम हा सुदर्शनच्या वतीने CSR आणि सुदर्शनचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या वतीने करण्यात येतोय। ज्या मुलांना मुलींना स्कॉलरशिप मिळाले त्यांच्या सगळ्या शाळांना आणि मुलींना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते। विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम मानला जातो। आपण महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आहात आणि एकूणच सर्वच घटकाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याची काही संकल्पना आहे का? हा उपक्रम हा सुदर्शनच्या CSR फंड आणि त्यांच्या एम्प्लॉईजकडून राबवला जात असतो। राज्य शासनाच्या या संदर्भातले विविध योजना आहेत ज्याच्यामध्ये गरीब घटकातील ज्या मुली असतील त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर उच्च तंत्र शिक्षण विभागाची त्या संदर्भातली योजना आहे। त्याचबरोबर महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी जे वेगवेगळ्या समाज घटकातून किंवा आर्थिक दुर्बल क्षेत्रातून येतात यांच्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत, त्या आणखीन प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी शासनाचा नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहील। काही सध्या IT क्षेत्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत आणि काल नाशिकमध्ये घडले विषय गोपीचंद पडळकर असूया किंवा इतर मान्यवरांनी जो मोर्चा काढला होता त्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याचा नाशिकमध्ये घडलेली घटनेला आपण कसं